Hello, hello. This is the My Artifact episode number 2186. आजची तारीख आहे 24 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 10 वाजत आहे. मी गेले 8 दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले, तर त्यालाच मी रिकवर करत आहे. तर सुरुवात करतो मी 17 तारखेचं झालंच 18 तारखेला. ओके, तर 18 फेबला काय झालं तुझ्यासोबत? वेल, 18 फेबला म्हणजे तो दिवस आला ज्या दिवशीची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो. येस, खूप प्लॅनिंग केली होती की पुण्याला झाल्यावर असं करायचं तसं करायचं वगैरे वगैरे. तर इम्प्लिमेंट करण्यासाठी तो दिवस होता 18 तारीख. ऍक्च्युली मी सकाळी उठलो, मी गाडीच होतो. येस, मी 17 तारखेला गाडीत बसलो होतो आणि माझी सकाळी 9 वाजता गाडी पोहोचली पुण्याला. ऍक्च्युली कसं, मी सकाळी उठल्यावर कसं होतं, फ्रेश वगैरे होतो, पोट वगैरे साफ करतो वगैरे. बट आता असं काहीच करू शकत नाही गाडीमध्ये. येस, म्हणजे आहे म्हणा तिथे, बट जस्ट लाईक यू कॅनॉट गो देअर. या तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. रेल्वेमध्ये तुम्ही त्यांचे ते बाथरूम, यू कॅनॉट यूज दॅट बाथरूम. आणि युजली लागत पण नाही तेव्हा, कारण लागली तरी आपण होल्ड करून ठेवतो. यार नाही नाही, डोंट. ओके, पण प्रवास थोडा जास्त वेळ राहतो. म्हणजे पण जर खूप जास्त टोकावरची भावना असेल तर मग ऑब्विसली यू हॅव टू डू दिस. येस, मी सकाळी मग 9 वाजता माझी गाडी पोहोचली, तिथून निघालो. आता कसं, मला वाटलं होतं पिंडीची रूम आहे ती चाकणला आहे. ओके, मी चाकण हे खूपदा ऐकलं होतं आणि मला असं वाटलं की चाकण हे पुण्यापासून जवळच आहे. ओके, बट मी अगोदर पिंटीची रूमची लोकेशन ऑलरेडी माहीत करून घेतली होती. जे लोकेशन पासून म्हणजे जिथे जिथे मला जायचं आहे तिथून थोडं डिस्टन्सवर होते, म्हणजे 30 किलोमीटर 32 किलोमीटर वगैरे. तर मला हे फारसं वाटायचं नाही. ओके, 30-32 किलोमीटर म्हणजे आपण इझिली क्रॉस करू शकतो. ओके, बट मी हा नाही विचार केला की 30 किंवा 32 किलोमीटर, मानून की 32 किलोमीटर. ओके, आपल्याला जायचं आहे आणि वापस पण यायचं आहे, तर म्हणजे 64 किलोमीटर. ओके, काही बात नाही ना, कोई इश्यू नाही. बट पुण्यामध्ये हे डिस्टन्स बहुत जास्त, कारण पुणा इज लाईक अर्बन सिटी आहे आणि इथे एवढा ट्रॅफिक आहे. डूड, आय वॉज लाईक बहुतच बाहेर आहे ट्रॅफिक. ट्रस्ट मी पहिल्या दिवशी जे स्टक झालो होतो ना ट्रॅफिक मध्ये, मला पुण्यावरून ते पिंटीच्या रूम मध्ये येण्यासाठी मला 2 घंटे लागले. ओके, जे की 1 घंट्याचा ट्रॅव्हल टाइम होता, त्याच्यामध्ये मला 2 घंटे लागले. एवढा फसलो मी ट्रॅफिक मध्ये, खूपच भयानक. तर झालं काय ऍक्च्युली 18 तारखेला. सो माझी गाडी पोहोचली पुण्याला. त्यानंतर मग मी रेल्वेच्या बाहेर निघालो. ओके, पिंडीने डायरेक्शन दिली होती कसं कसं यायचं, कसं कसं नाही यायचं वगैरे. त्यांनी सांगितलं होतं की ती भोसरीची बस पकडायची, मग तिथून मग चाकणची बस पकडायची. मी ऑटो केला नाही ऍक्च्युली, कारण मला माहित होतं की जर आपण 32 किलोमीटर ट्रॅव्हल करत आहे आणि ऑटोवाल्याला विचारलं तर ऑब्विसली तो चांगलाच हेपलणार होता आपल्याला, 500-600 रुपये. तर नो, सो जस्ट लाईक मी जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याचा वापर केला आणि मला कमी पैशात, म्हणजे युजली 50 रुपयामध्ये माझं पूर्ण ट्रॅव्हल झाला. ओके, मग मी पिंटीच्या रूम पर्यंत पोहोचलो. त्या दिवशी पिंटीला थोडासा इंटरव्ह्यू होता, तर ही हॅज टू गो, तर त्याला जायचं होतं. त्यांनी चाबी दिली, रूम दाखवली, ठीक आहे, तो गेला तो. मग मी फ्री झालो वगैरे, थोडस आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे घातले, कॅमेरा वगैरे घेतला आणि देन त्यानंतर मग मी निघालो. तर माझा जो पहिला लोकेशन होतं ना, ते लोकेशन होतं शनिवारवाडा. ओके, पण पहिलं अगोदर होतं की मला गाडी पिकअप करायची होती. येस, कारण मी गाडी बुक केली होती. आता कसं आहे की आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रत्येक ठिकाणी नाही वापरू शकत ना, कारण काही काही लोकेशन तर खूप अजीब ठिकाणी आहे. तर तिथे, आणि कसं आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण केव्हा वापरू शकतो, जेव्हा आपल्याला त्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळं काही माहित राहील. म्हणजे कोणती बसमध्ये चढायचं आहे, कोणत्या बसचा कोणता नंबर आहे, त्याचा टायमिंग काय, बस स्टॉप कुठे आहे, कुठे बस थांबतात वगैरे वगैरे. आता ऍक्च्युअली नाही का, जो व्यक्ती डेली ट्रॅव्हल करतो त्याला माहित असते या सगळ्या गोष्टी. ओके, आणि आरामात होऊनच जाते.
बट एक अनोळखा व्यक्ती आहे ना, त्याला माहित नसते. ओके, तर ऑब्व्हियसली माहित करून घेण्यासाठी ऍप आहे, पण त्याचा पण आपण प्रॉपरली वापर करू शकत नाही, कारण आपल्याला माहितच नाही ना. यस, म्हणजे जस्ट लाईक आता मी पुण्यामध्ये नाही आहे. ओके, तर मला पुण्यामध्ये हे नाही माहित का भोसरी कुठे येते, चाकणच्या अगोदर येते का चाकणच्या नंतर येते. ओके, किंवा तो नाशिक फाटा तो जवळ येतो का दूर येतो, हे नाही माहित मला. ओके, विच वन इज क्लोज, विच वन इज रिअली अवे फ्रॉम दिस डिस्टन्स, आय डोंट नो. येस, माझ्यासाठी हे सारे लोकेशन काफी अननोन आहे, मला काहीच माहित नाही याच्याबद्दल. ओके, आता कसं आहे, समजा जर आपण ऍपद्वारे किंवा या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड जरी करतो म्हणलं ना, ते एक टेक सम टाइम, आणि एवढा टाइम नाही आपल्यापाशी. ओके, आणि जस्ट लाईक फर्स्ट ऑफ ऑल पब्लिक ट्रान्सपोर्ट माझा पहिलाच मेन उद्देश होता की पब्लिक ट्रान्सपोर्ट आपण का नाही वापर करायचा. व्हाय? फर्स्ट ऑफ ऑल पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. लिमिटेशन नंबर 1. लिमिटेशन नंबर 2 इज लाईक दॅट की समजा जर आपल्याला एखाद्याच ठिकाणी एखादी चांगलं लोकेशन दिसलं, पण आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये आहे, तर आपण थांबू शकत नाही. आणि जरी थांबलो तर मग आपल्याला माहित नाही का नेक्स्ट बस स्टॉप कुठे आहे. ओके, आणि तेवढ्या दूर आपण पायदळ करणं वी कॅन नॉट. येस, कारण पुणा म्हणलं की खूप छोटं सिटी नाही, इट वॉज रिअली फार अवे. ओके, आणि एवढ्या याच्यामध्ये आणि आपल्यापाशी कॅमेरा बॅग हे आहे, पूर्ण घाम गच्च ऊन, आणि अशा परिस्थितीमध्ये तू पैदल चालत आहे वगैरे, तर डेफिनेटली नॉट यार. आय एम नॉट रिअली. कारण त्यामुळे काय होतं की आपण ऑलरेडी थकून जातो. हा ठीक आहे, पैसे वाचून जाईल, काही काही नाही, बट आपण थकून जातो. आणि आपण थकलो ना, तर आपल्या कामाची इंटेन्सिटी पण कमी होऊन जाते. ऑब्व्हियसली आपल्याला हायपर लाईफ्स घ्यायचे. हायपर लाईफ इज काइंड ऑफ लाईक अ रिअली कॉम्प्लिकेटेड. इथे एक एक फोटोजचा बहुत प्रॉपरली घ्यावं लागते, बहुत सेंटर वाईज घ्यावं लागते, आणि जेवढे मॅक्सिमम फोटोज घेशील ना तेवढे बेटर राहते. होय, तर समज जर तू तुझ्या कामामध्ये हलगर्जी करशील, म्हणजे तू समज जर असं इथून ट्रॅव्हल करताय आणि तू खूप थकलाय, आणि समज जर तू तुझ्या हायपर लॅबचं शूट नाही करू शकशील, तर काय मिनिंग आहे त्याचा पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करण्याचा आणि हे करण्याचा आणि पैसे वाचवण्याचा? काही मिनिंगच नाही ना. ओके, सो डेफिनेटली माझा मेन पर्पज हाच होता की आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणार नाही, आपण आपले स्वतःची गाडी बुक करायची. सो मी गाडी बुक केली आणि मला दुपारी 2 वाजता ती गाडी पिकअप करायची होती. गाडी मी बुक केली स्प्लेंडर प्लस. ओके, जे की काफी इकॉनॉमिक आहे आणि मला खूप बेटर वाटलंय. म्हणजे मला म्हणजे ज्याप्रमाणे मी ट्रॅव्हल केलंय, ट्रस्ट मी पर डेला ऑलमोस्ट करीब 60-70 किलोमीटर. ओके, 60-70 किलोमीटर वॉज एव्हरी डे. कधी कधी लवासाला गेलो, त्यानंतर सिंहगडला गेलो, तर तेव्हा करीब 120 किंवा 130 किलोमीटर पर डे. ओके, तर ऑलमोस्ट करीब मी एवढं ट्रॅव्हल करणं, तर त्यावेळेस ऑब्व्हियसली आपल्याला चांगली मायलेजवालीच गाडी हवी आहेत. तर मी हे बुक केली आपली स्प्लेंडर प्लस, जे की मला काफी अफोर्डेबल बसली. मग ओके, मग गाडी बुक केली, गाडी घेतली, त्यानंतर पेट्रोल वगैरे भरलं, आणि त्यानंतर आणि ऑब्व्हियसली माझं हे सगळं काम म्हणजे गाडी जेव्हा मी माझ्या हातात आली तेव्हा ऑलरेडी 3 वाजले होते. ओके, तर आता कसं आहे की आता 3 वाजले, तर आपण जास्त लोकेशन स्काउट नाही करू शकत. तर जेवढे जवळपास डिस्टन्स आहे ना ते पकडले मी. तर शनिवार वाडा इज काइंड ऑफ लाईक अ रिअली क्लोज टू, जे की 3-3.5 किलोमीटर होता. हे बघ, 3-3.5 किलोमीटर इज नॉट दॅट फार अवे फॉर अस. ओके, बट पुण्यामध्ये याचं मिनिंग आहे. येस, कारण 3-3.5 किलोमीटर म्हणलं ना तर बहुत जास्त होते. ओके, म्हणजे कसं आहे की तिथे ट्राफिक एवढा भयानक असतो ना की तुमचं बहुत आउटच होऊन जाते यार. येस, म्हणजे तू असं म्हणशील हा चल आता आरवी नका या काय नॉट डू दॅट, मी गाडी काढतो फटसे निघून पण जाईल, आरवी नका पोहोचून पण जाईल. ओके, बट तू समज जर म्हणशील का इथून पुण्यामध्ये आहे मी, इथून मला दगडूशेठ गणपतीपर्यंत जायचं आहे, आणि इथून हार्डली फक्त 4 किलोमीटरचा रस्ता आहे, दूर तुला तिथपर्यंत जायसाठी ऑलमोस्ट अर्धा घंटा लागेल, इतका ट्रॅफिक असतो. आणि लोक एवढे सारे आहे की बहुत जास्त. आता बॉम्बेचं तर ते तर वेगळंच आहे म्हणा, बॉम्बे वॉज लाईक अ लेजंड आहे ट्रॅफिक मध्ये. ओके, बट ह्या पण गोष्टी मॅटर असते पुण्यामध्ये. बरोबर, तर शनिवारवाडा गेलो ऑब्व्हियसली, आणि मला थोडासा डाऊट होता की कोविडमुळे शायद शनिवारवाडा बंद वगैरे राहील का काय वगैरे, बट असं काही नाही आहे. ओके, तिथे सगळे लोकेशन्स वगैरे सगळे ओपन होते. ओके, तर शनिवारवाडा गेलो तिथे.
शनिवार वाडामध्ये मला असं वाटलं स्टार्टिंगला की फोटोग्राफी थोडासा प्रॉब्लेम जाईल बा. कारण हायपरलॅप शूट करताना नाही का, आपण एक तर आपल्याकडे DSLR आहे. त्यानंतर आपण फोटोज काढत आहे आणि एक नाही करीब 70-80 फोटोज काढत आहे. 70-80 कुठे रे? हो, म्हणजे 70-80 नाही, ऑलमोस्ट लाईक 100 किंवा 120 फोटोज काढत आहे. ओके. तर ऑब्व्हियसली थोडा हे लागतो. ओके. 70-80 नाही बे डूड, पागल झाला. आपण शनिवार वाड्यासाठी किती फोटोज काढले माहित नाही, मी मोजले तर नाही, बट मला असं वाटतंय की ऑलमोस्ट करीब हॅड इनफ काढले यार. ओके. म्हणजे मला जेवढे गरज आहे त्याच्यापेक्षा थोडी एक्स्ट्रा काढले, कारण मला माहित आहे ना हायपरलॅप्स करायच्या वेळेस नाही का आपल्याला थोडं जास्त फ्रेम्सची गरज असते. समज जर मी 30 फोटो काढत आहे ना, आपली टाइमलाईन 30 फ्रेम पर सेकंद आहे, तर ऑलमोस्ट लाईक आपला फक्त एक शॉट आहे तो एका सेकंदचा होऊन जाईल. तर माझा जो उद्देश राहतो तो असा राहतो की ऑलमोस्ट आपला जो शॉट आहे तो करीब 4 किंवा 5 सेकंद असला पाहिजे. तर समज जर मी 3x4 म्हणजे ऑलमोस्ट लाईक 120 किंवा 150 फोटोज वगैरे आणि मी काढले. यस, मला माहित आहे, मोजले नाही, बट मला विश्वास आहे, कारण जेव्हा मी फोटो काढत होतो ना तेव्हा मी त्या उद्देशानेच हे करत होतो. आणि मला माहित आहे की मी ऑलमोस्ट करीब मोजले तर नाही, बट रफली 120 किंवा 150च्या रेंज मध्येच काढले फोटोज. शनिवार वाडा कसा होता? हाऊ वॉज द शनिवार वाडा? वेल, आय वेंट देअर. ओके. तिथे गेल्यानंतर मला जे गेट बघितलं, इट वॉज लाईक भव्य होतं, म्हणजे खूप मोठं एक प्रकारे. आणि लिटिल बिट अबाउट हिस्ट्रीज शनिवार वाड्याबद्दल. आता मला फारशी हिस्ट्री नाही माहित, बट मला जेवढं माहित आहे तेवढं. ओके. शनिवार वाड्यामध्ये दासी असायच्या. दासी म्हणजे कोण? ऍक्च्युली हा जो शनिवार वाडा आहे ना, हा कोणासाठी बनला होता हे नाही माहित, बट जे म्हणजे फिल्म मध्ये दाखवण्यात आले आहेत की त्याच्यामध्ये जो वाडा होता तो पेशवे यांच्या सम सोर्ट ऑफ पेशवे राजे आहे का माहित नाही मला, बट त्यांची एक सम सोर्ट ऑफ गर्लफ्रेंड असं म्हणता येईल, जे मुस्लिम होती. तिचं नाव होतं मस्तानी. तर तिच्यासाठी नाही, बट ती जेव्हा आली होती तर तिला ऍज अ प्रोटेक्शन म्हणून राजानी त्या शनिवार वाड्यामध्ये तिला ठेवलं गेलं. तर तिच्यासोबत ऑलमोस्ट करीब 200-300 दासी पण होत्या. ओके. सो इट वॉज, मला फारशी हिस्ट्री माहित नाही, जेवढं मी फिल्म बघितलंय, फिल्म मध्ये जेवढं दाखवलंय मला तेवढंच माहित आहे. ओके. सो आणि त्यावेळेसचा शनिवार वाडा आणि आजच्या शनिवार वाड्यामध्ये काही फरक आहे का? काही जाणवलं का तुला? म्हणजे कसं होतं तिथे वगैरे? फर्स्ट ऑफ ऑल, ऍक्च्युली तो शनिवार वाडा म्हणला गेला ना, तर तो वाडा खूप मोठा बनणार होता ऍक्च्युली. आता बनला होता की नाही बनला होता आय डोंट नो, पण मला एवढं तर पक्का माहित आहे की तो बनलाच नव्हता, कारण त्याचं म्हणजे डिझाईन होतं ना ते थोडंसं स्ट्रॉंग, म्हणजे त्याचे जे बेस आहे ना ते थोडं स्ट्रॉंग होतं. ओके. जेणेकरून तिथे चांगला खूप मोठा असं भव्य असं काहीतरी बनणार होतं, बट सम हाऊ कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते बनलं नाही आणि तो जो प्रोजेक्ट आहे ना तो तसाच थांबल्यात गेला. ओके. शनिवार वाड्याचा. तर त्याच्यापैकी फक्त ते पहिले त्यांचं ते कुंपण बनलंय. कुंपण म्हणजे बाउंड्री त्यांच्यामध्ये, म्हणजे प्रोटेक्शन साठी, आणि आतमध्ये थोडासा वाडा बनणार होता, तो बनला नाही. ओके. तरी तिथे असं नाही का राहू शकत नाही, आहे म्हणा तिथे, म्हणजे ते जे बाउंड्रीज आहे ना तेच एवढी मोठी भव्य आहे ना, की तिथेच ऑलमोस्ट करीब 40-50 लोक राहू शकतात. बरोबर. तिथे मग गार्डन बहुत मस्त आहे. ओके. म्हणजे आजच्या हिशोबाने मग तिथे कसं आता थोडीशी जागा खाली आहे, तिथे गार्डन आहे. तिथे ऍक्च्युली कसं आहे की स्विमिंग पूल साठी पण जागा होती तिथे. ऍक्च्युली आहे पण तिथे स्विमिंग पूल साठी. तिथे पाणी भरते पावसाळ्यात. त्यानंतर मग गुलाबाचे फुल्स वगैरे आणि खूप सारे छोटे छोटे हे आहे, स्पॉट्स आहे जे खूप मस्त आहे. मला वाईट याचं वाटलं की शनिवार वाडा हे ऐतिहासिक याच्यामुळे नाही का थोडं चांगली व्हॅल्यू ठरवते. ओके. बट लोक त्याची फारशी काळजी घेत नाही. लोक शनिवार वाडा जातात ऍज अ पिकनिक किंवा ऍज अ एक प्रकारे फ्री टाइम आहे म्हणून. ओके.
बरं जातात काही नाही, काही इश्यू नाही. बट कसं इथे गेल्यानंतर नाही का त्या मॉन्युमेंटची काही रिस्पेक्ट नाही आहे. ऑब्व्हियसली तिथे गेल्यानंतर मला दिसलंच, की त्या भिंतीवर काही लिहून नाही. ओके. प्रीती लव्स गौरव, गौरव लव्स समथिंग वगैरे. ओके. बरं हे ठीक आहे. ओके. इव्हन शिव्या पण लिहिल्या तिथे. लवड्याच्या बाला, मादर शोधा. व्हॉट इज धिस यार? म्हणजे काही ना काहीतरी थोडंसं तुम्ही रिस्पेक्ट ठेवा. तुम्ही जिथे चालले तिथे. तर ते थोडंसं ऑफ वाटलं. ऑब्व्हियसली दिसत नाही थोडंसं, बट जेव्हा तुम्ही थोडंसं जवळ जाता ना, तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईलच. कारण तिथे प्रत्येक याच्यावर असं आणि तिथे नाही का, येणारे लोकांपैकी बरेचसे आहे ना, हे आहे, कपल्स आहे. ओके. फॅमिली तर हार्डली म्हणजे समजा जर तिथे 20 लोक जात असतील ना, तर सॉरी 50-100 लोक जात असतील ना, तर त्यापैकी करीब 10 लोक किंवा 20 लोक म्हणता येईल ते फॅमिली इन्क्लुडेड राहील. त्याच्यानंतर 80 लोक राहील ना, ते कपलच राहतात. ओके. मोस्टली कपलच आहे. आणि तिथे एवढ्या अशा अशा एकदम सिक्रेट सिक्रेट जागा आहे ना, की येस म्हणजे झाडाच्या मागे, गडदगडाच्या मागे किंवा याच्या त्याच्या मागे आणि खूप हाईड स्पॉट आहे ते. तर त्यामुळे असे लोक काही करत नाही. बट मला एक दिसलं बा ऍक्च्युली, कारण कसं मी तिथे शूट करत होतो ना, तर तिथे नाही का शूट करताना एक कपल असा बसून होता, जे की कम्प्लिटली हाईड स्पॉट होता तो. म्हणजे कसं आहे, की तो शनिवार वाड्याच्या एकदम मागे येतो, बॅक मध्ये. ओके. तर त्याच्या समोर झाडाने फुल कव्हर आहे, त्याच्या वरती ते दगडाचं भिंती वगैरे आहे, छोटीशी, जास्त मोठी नाही. त्यामुळे समोरून काही दिसत नाही आणि मागून पण काही दिसत नाही, जोपर्यंत आपण त्या बाउंड्रीवर चढत नाही, त्या कुंपणवर चढत नाही. सॉरी, मी बाउंड्री खूप जास्त म्हणून राहिलोय, बट ते बाउंड्री नाही, कुंपण आहे ते. ओके. तर त्या कुंपणवर चढत नाही आपण, तोपर्यंत आपल्याला ते दिसत नाही. तर मी वरून शूट करून राहिलो होतो, एक प्रकारे लँडस्केप घेण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो. तर तेव्हा तो कपल दिसला तो मला, आणि तो काही ना काहीतरी इंटिमेट होऊन राहिला होता वगैरे. मी खूप दुरून बघितला, त्यामुळे मला फारसं माहित नाही व्हॉट इज एक्झॅक्टली दे आर डुईंग, बट दे आर काइंड ऑफ लाईक अ डुईंग समथिंग मोर दॅन दॅट. ओके. आता यू अंडरस्टँड दिस थिंग. तर मग ते थांबले का नाही, ऍक्च्युली त्यांचं लक्ष गेलं आणि ते थांबले पण. बट मी फारसं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मी पण तिथून निघून गेलोय. काय करणार, लोकांना कुठे जागा भेटत नाही. अरे जागा भेटत नाही तर मग काय, अशा ऐतिहासिक ठिकाणी वगैरे जाऊन. होय. मग तिथेच ऑलमोस्ट मला शनिवार वाडा पूर्ण हे करण्याच्या वेळेस मला पूर्ण दिवसच त्याच्यामध्ये गेला. ओके. म्हणजे 3 वाजता गाडी भेटली, 4 वाजता मी शनिवार वाड्यामध्ये बसलो आणि 4 ते 6 2 घंटे मी शनिवार वाडा पूर्ण हे केला. ओके. मग त्याच्यानंतर मी 6 वाजता निघालो तिथून शनिवारवाड्यापासून पिंटीच्या रूमकडे, आणि मी पोहोचलो ऑलमोस्ट करीब 8:30 वाजता. मला करीब मग या 8:15 की 8:30. ओके. तर मला ऑलमोस्ट करीब 2 घंटे लागले, लिटरली. येस. आणि 32 किलोमीटर होतं शनिवारवाड्यापासून, आणि जे की गुगल मॅप्सवर दाखवलं गेलं की फक्त 1 घंटा लागेल. ओके. म्हणजे 58 मिनिट वगैरे. मला लागले 2 घंटे. आणि ऍक्च्युली कसं आहे, की त्या मोमेंटमध्ये रश आवर असतो ना, संध्याकाळचा वेळ म्हणजे 5 ते 7च्या दरम्यान जो असतो ना टाइम, तो काफी रश आवर असतो. तर ऑब्व्हियसली येस, तर त्यामुळे मला तिथपर्यंत जायला मला 2 घंटे लागले. ऑब्व्हियसली कसं, मग एवढं ट्रॅव्हल केलं, आणि ट्रेनचा सफर, रात्री प्रॉपरली झोप नाही, आणि त्यानंतर सकाळी एवढं पैदल चालणं, त्यानंतर मग शूट करणं वगैरे वगैरे. आय वॉज रिअली टायर्ड दॅट डे. ओके. पिंटीने सकाळची भाजी बनवली होती, तेच खाल्ली मी. ओके. म्हणजे थोडीशी गरम केली वगैरे, मग आम्ही झोपलो. या त्यामुळे मध्ये मी 35 एपिसोड रेकॉर्ड करणं इज, आय डोंट नो. So this is all those things happened in the 18th Feb 2021. आता तर मी वर्धेला आहे, बट 18 तारखेला मी पुण्याला होतो. या. सो दिस इज इट. थँक्यू.